इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये बुधवारी मध्यरात्री रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी मोठी तोडफोड केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार भगवान निंबोरे नावाच्या रुग्णाला बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असताना पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला। मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि काही संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड सुरू केली। यावेळी हॉस्पिटलमध्ये स्टाफला धक्काबुक्की करण्यात आली। रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच विविध वैद्यकीय उपकरणे आणि साहित्याचे नुकसान करण्यात आले। घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत कामबंद आंदोलन करण्यात आले होते। संबंधित आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती। दरम्यान महापौर अश्विनी निकम, समाजसेवक शिवाजी रगडे तसेच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कामबंद आंदोलन मागे घेतले। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। पेशंट आमच्याकडे 9:15च्या दरम्यान आला होता। पेशंट अतिशय सिरियस होता। या पेशंटच्या संदर्भात महापौर मॅडम, निकम मॅडम यांनी मला फोन पण केला होता, मेसेज पण केला होता, या पेशंटचं करायचं काय। तर आमचं त्यांच्याबरोबर चर्चा झाली, डॉक्टरांबरोबर चर्चा झाली। पेशंट अनकॉन्शियस होता, सिरियस होता। तर अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो, कारण तो अर्ध्या वाटात कुठे पण म्हणजे मृत्यू पावला असता। आम्ही उपचार करत असताना सदर रुग्ण 1-1:30च्या सुमारास मरण पावला। आता उपचार करत असताना जर रुग्ण मरण पावला तर त्याचं दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच, पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। ही घटना व्हायला नाही पाहिजे, परंतु सदर रुग्णाचा जो आजार आहे त्याचा जो क्रॉनिक म्हणजे तो लिव्हर सिरोसिस होता, अल्कोहोलिक क्रॉनिक होता, त्याचं लिव्हर, किडनी आणि ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या। अशा पेशंटला आमच्याकडे उपचार आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत असतो। सदर घटना आम्ही महापौर मॅडमला पण सांगितली। महापौर मॅडम म्हणल्या, डॉक्टर तुमच्या परीनं जसं करता येईल तसं करा, म्हणजे शांत होऊन त्या गेल्या निघून। परंतु नंतर 1-1.5 तासानं पेशंटला डिक्लेअर करावं लागलं आणि डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला। राग अनावर होऊन आमच्या 4-5-25 लोकांनी जवळपास म्हणजे आमच्या डॉक्टरावर, सिस्टरवर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात जवळपास म्हणजे मारहाण आणि इथल्या काचा तोडफोड केल्या। जवळपास म्हणजे इथले 2-3 दालनं त्यांचे तावदानं तोडून टाकले आणि मॉनिटरची विशेष म्हणजे नासधूस केलेली आहे। मॉनिटर, खुर्च्या, कॉट हे सगळी तोडफोड केलेली आहे। हे सर्व होत असताना आम्ही पोलिसांना फोन केला। पोलीस 5-25 पोलीस बांधव आले, परंतु त्यांना सुद्धा ह्या मॉब ऐकत नव्हता। अशी घटना घडलेली आहे रात्री। त्यासाठी कसं आहे, ह्या अशा घटना एकच दिवस नाही, 365 दिवसामधून जवळपास 300 दिवस तरी आम्हाला रोज ह्या घटनांना सामोरं जावं लागतंय। रोज एक तरी कर्मचाऱ्याला म्हणजे मारहाण होते, एका तरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ होते, एक तरी पेशंटचा नातेवाईक म्हणजे असा हुजत घालत असतो। आम्ही ते सगळं सहन करत असतो, मग आम्ही मजबुरी म्हणून नोकरी करतो असा त्याचा अर्थ होतो। काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी। संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला। आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही। मी एक उल्हासनगरची महापौर आहे, मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल, पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही। पण डॉक्टरांनी ह्या ठिकाणी आत्ताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे। त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील। आंदोलन ते मागे घेतील, मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे। सन्माननीय महापौर या उल्हासनगरच्या प्रथम नागरिक आहेत आणि प्रथम नागरिक असल्याकारणाने शहरातील नागरिक त्यांना सातत्याने कुठल्या विषया संदर्भात फोन करतात। तर महापौर म्हणून त्यांचं आद्य कर्तव्य आहे की जे त्यांना फोन आले की ज्या तक्रार आल्या त्या तक्रारीचं निवारण व्हावं, त्या रुग्णांना सेवा मिळावी हे त्यांची प्राथमिकता असते। आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक रुग्णासाठी महापौर मॅडम स्वतः कॉल करतात किंवा स्वतः येतात, जनतेमध्ये ते जातात। असं आमचं सौभाग्य आहे की पहिल्यांदा अशा शहराला महापौर लाभलेले आहेत। आम्हाला त्याचा अभिमान आहे की महापौर प्रत्येक रुग्णासाठी रुग्णालयात येतात। परंतु काही नैसर्गिक प्रक्रिया, काही घटनेंमुळे
जर रुग्ण दगावला त्यानंतर रात्री त्यांच्या नातेवाईकांकडून गंभीर प्रतिक्रिया आली आणि त्या प्रतिक्रियेअंतर्गत तोडफोड आणि जी कायदा हातात घेण्यात आलेला, तर महापौर मॅडम त्याला कदाचित किंवा आम्ही कुणीही त्याला समर्थन करत नाही. महापौर मॅडम स्वतः पोलीस प्रशासनाशी बोललेले आहेत आणि ज्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतलेला आहे कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जसा गुन्हा नोंद झाला तर ते सगळेचे सगळे रुग्ण अरेस्ट होणार आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहेत. जे येथील डॉक्टर नर्सेस व स्टाफने जे विरोधासाठी कामबंद आंदोलन केलं होतं, महापौर मॅडम व सभापती मॅडम यांनी डॉक्टर व प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होत आहे, कृपया तुम्ही कामबंद आंदोलन मागे घ्यावं व इतर रुग्णांना सेवा द्यावी. तो आपल्या आंदोलनामुळे कुठल्याही प्रकारची सेवा बाधित होऊ नये अशी त्यांना विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. दुसरं म्हणजे इथे हजारोच्या संख्येमध्ये रुग्ण येतात, परंतु जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कमी पडल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत नाही, म्हणून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी देखील वरिष्ठ पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर इथे आपण सुरक्षा देखील प्रदान करणार आहोत.